असं कर वर पाठव. हं? असं कर. काय इंग्लिशमधून दिले, इंग्लिशमधून काय दिले. होतं नेमकं? दिसलं दिसलं. हुशार राहूया. गेल्या वेळेस मी तिला ठेवलीच नाव. हां, दुसरीकडे लपवावं लागणार आहे. इथलं वेलकम टू माय न्यू ब्लॉग. माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मला करायची आता खिचडी, हलका फुलकासा करावं म्हणलं. म्हणलं आपण जास्त काय भूक नव्हती, खिचडीच कर म्हणले मी पण. तर मला वाटते आज सगळ्यांच्या म्हणजे आज नाही दररोज सगळ्यांच्या घरीच खिचडीचा बेत असतो. सहसा करून हलका फुलका जेवणासाठी जास्त जणांना खिचडीच आवडते. आणि बायांना टेन्शन असतं जेवायला काय करायचं, जेवायला काय करायचं. खिचडी एकमेव असा पदार्थ आहे, लवकर पण बनते आणि पोट पण भरतं त्याच्यानं. तर चला मला करायची खिचडी. आणि काल पडलेला ब्लॉग तुम्ही बघितला असाल, नाही बघितला असाल जाऊन बघा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला करूया खिचडी. एकदा तांदूळ कधीच धुवायचे नाही, दोनदा धुवून घ्यायचे. एकदा धुतल्याने एकदा ते मग आपण भात केला ते पितरांचा होता, दोनदा मनुष्याचा होतो म्हणजे आपण खायचं. आणि एकदा मी कधीच धुवत नाही, दोनदा स्वच्छ 2-3दा धुवून घेते. सहसा करून एकदा धुवत जाऊ नये असं म्हणते. तो सोयाबीन पण भिजत घातलंय. ते जे ब्लाऊज घेतला बघा आपण, ब्लाऊज ते छान आहे, फिट बसलाय. पुन्हा कुणाचा आहे बघा ना त्याचे घेतलेला, ती छान बसले. त्याच्यापेक्षा जिरे मोहरी घालून बघितले.
का नंतर हळद मीठ काय टाकणार नाही. हिरव्या मिरची टाकली तर भरपूर मसाला मीठ चवीपुरतं थोडासा काळा मसाला कांदा टाकून नको करते. वेज मटन हमें कहानी कौन सुनाएगा? अब तक उसे आ जाना चाहिए था। डाला बिजली की आवाज से डरने की कोई जरूरत नहीं है बच्चों। सलजमीन जेवा जेवायला का प्यारे बच्चों, आज मैं तुम्हें काय बघायला जिंदगी की सच्चाई बताऊंगा। वो सारे बादल जो दिख रहे हैं वो अच्छा। शीत हैं, बिल्कुल तुम्हारी और मेरी तरह। खरं छान झाले का कहते हैं कि जमीन सूख गई है तो वो सब के सब नाचने लगते। चला झालं जेवण. आता काढायची मेहंदी आणि ह्याने बसलेत मोबाईल बघत. मला मेहंदी काढता हा मेहंदी काढता मला करायची मी सांगते की नको नाही थोडी बोट रंगवता का पुन्हा मग ह्या हाताचे बघायले काढणार का ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.